नदी भागातील मासेमारीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच ठेके पद्धत सुरू आहे। जिल्ह्यातील सुमारे 7,000 मच्छीमारांचा उदरनिर्वाह या ठेक्यांवर अवलंबून आहे। परंतु नदीच्या प्रदूषणामुळे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी जिल्ह्यातील नदी भागातील मच्छीमारीचे ठेके रद्द केलेत। याबाबत महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटना कृती समितीचे प्राध्यापक एकनाथ काटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं कोल्हापूरच्या मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त S.R. कुदळे यांची भेट घेतली। मासेमारीमुळे नदीचं प्रदूषण होत नसून नदी प्रदूषणाच्या अन्य कारणांचा शोध घ्यावा, तसंच नदी भागातील मासेमारीसाठी ठेका पद्धत पूर्ववत सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। ठेका पद्धत पूर्ववत सुरू झाली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील मच्छीमार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसतील असा इशारा कृती समितीने दिलाय। एखादं शास्त्र मला सांगा, समजावून सांगा, मी सुद्धा शिकल्या सवरलेला माणूस आहे की मच्छीमारीमुळे नदी भाग प्रदूषित होतो। हे काय चाललंय? अरे तुम्ही असं करण्यापेक्षा मग आम्हाला या सगळ्या आमच्या 5,000-6,000 लोकांना 20 जून मारा तरी नाही। जर हा आदेश रद्द केला कलेक्टर साहेबांनी, आम्ही त्यांना सांगितल्यानंतर सुद्धा जर ऐकलं नाही तर संपूर्ण लोकांना घेऊन 5,000 ते 6,000 लोकांना घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये दारात पहिल्यांदा आंदोलन साधं करू आणि त्याच्यानंतर मात्र अमरण उपोषणाची साथ देऊन। या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तराज शिंदे, उपाध्यक्ष अंबाजी पाटील, विनोद गोठे, स्वप्नील काटकर, सुमित चव्हाण, अमर चौगुले, केरबा बागडी, अशोक बागडी, सुमित चव्हाण यांचा सहभाग होता।